या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आदरणीय माझे परमस्नेही जीवलग मित्र योगेश दादा राळे पाटील यांनी या ठिकाणी वडिलांचा मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा आणि खऱ्या अर्थानं कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। फार कमी वेळ या ठिकाणी आपल्याकडे कीर्तनाचा राहिलेला आहे। माझी विनंती आहे या राहिलेल्या वेळेत आपण खऱ्या अर्थानं थोडंसं वडील या विषयावर बोलत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे। हे कीर्तन 7 ते 9 होतं, पण ते थोडंसं लेट झाल्यामुळे 7:30 ते 9:30 असा वेळ झालेला आहे, पण जवळजवळ 9:30च्या जवळ येत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे। मला थोडंसं या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे सांगायचे। मागच्या वेळेस प्रवचनाला आलो होतो, पण प्रवचनात फार तो मुद्दा मांडता येत नाही। दशक्रियेच्या प्रवचनाला काही मर्यादा आणि लिमिटेशन्स आहेत, आणि म्हणून आज या ठिकाणी थोडं या विषयाला स्पर्श करणारे सज्जनाओ, या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं फार सोपं आहे, पण या जगाच्या पाठीवर पितृत्व सांगणं फार अवघड आहे। भाऊ, आई सांगणं आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीला विचारलं तर तो भरभरून आईवर बोलल, कारण आईवर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बापावर बोलण्यासारखं फार कमी आहे। याचं कारण काय माहिती का? आई पडद्याच्या समोर उभं राहून प्रेम करते आणि बाप म्हणजे पडद्याआडचा कलाकार आहे। आजपर्यंत आईचं प्रेम दिसलं, पण बापाचं प्रेम दिसणारी फार कमी मुलं आहेत। लक्ष देऊ नाही का सज्जना हो? संतांनी बी तेच वर्णन केलं, धन्य माता आणि नंतर पिता, कवनाची माय आणि संत सांगतात नंतर बाप। संतांनी आधी आई सांगितली आणि संतांनी नंतर बाप सांगितला। याचा अर्थ संतांनी बी आईला तेवढंच महत्व दिलं। सज्जन हो, या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे, संतोष महाराज साने गुरुजींनी बी श्यामची आई याच विषयावर या ठिकाणी प्रतिपादन केले, आणि म्हणून या ठिकाणी मातृत्व सांगणं फार सोपं आहे। पहा, आईने जे प्रेम केलं या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणीच प्रेम केलं नाही। सज्जन हो, माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे। ऐका सज्जन हो, आईसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण छत्रपती शिवाजीराजांसाठी अविरक्तपणे त्याग करणारा आणि कर्नाटक प्रांतात राहून दुश्मनांची चाकरी करत तरी लेकरावर अविरक्तपणे प्रेम करणारा जगाच्या पाठीवरचा हा बाप शहाजीराजे, हा बाप बी कोणीतरी घड्या सांगितला पाहिजे नाही। माता कौशल्या रडती, पण ही कौशल्या माता ही सगळ्यांना दिसली हो, पण लेकरांच्या विरहात रडणारा बाप हा राजा दशरथ आहे, हा बापही कोणीतरी समजून घेतला पाहिजे नाही गड्या। ऐका सज्जन हो, ऐका सज्जन हो, लक्ष देऊन ऐका। एक महत्वाच्या विषयाला स्पर्श केलाय सज्जन हो। खरं सांगू का, बापासाठी रडणारी आणि लढणारी लेकरं फार या जगात भाग्यवान आहेत। बापासाठी लढलंही पाहिजे आणि बापासाठी रडलंही पाहिजे। ऐका सज्जन हो, आई म्हणते माझ्या बाळाला निघू नका, ही दिसणारी देवकी ही सगळ्यांच्याच लक्षात आली हो, पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम एवढं जबरदस्त खऱ्या अर्थानं वाट, तरी नाका डोळ्यात पाणी जातंय, तरी टाचावरती करून जाणारा बाप हा वसुदेव आहे। हा बाप बी कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे नाही। आई लक्षात आली हो, पण बाप लक्षातच बसला नाही। साने गुरुजी बी श्यामची आई लिहितात। अहो, शाळेत मुलांना विद्यार्थ्यांना लिहायला लावल्या, विद्यार्थी 99 विद्यार्थी माझी आई लिहितात, एकच येतो माझा बाप लिहिन। बरं, पोरांचंही बरोबर आहे, ती काय लिहित्यान बापावर? बापावर काय लिहितील? आई म्हणती पोरा ईर इकडे जाऊ नको, नाही तर बाप हानीन बर का। पोरग गप गुमान घरात बसते, नुसते बापाच्या गाडीचा आवाज आला की लगे वय उडून बसते। पोराला विचारलं काय झालं, म्हणजे बाप म्हातारा आले, लय खतरनाक आहे, त्याला जर कळलं ना मी अभ्यासाला नाही केला तर लय हानीन मला। आई म्हणते अरे पवाय जाऊ नको, सुट्टी असली तरी घरात बस, बापाला कळलं ना वीर इकडे गेलाय तर लय मारीन बघ। पोरग म्हणते बाप काय मारायलाच जन्माला आला का काय? ना असं आहे गाव बाप। खरं सांगा आई, तुमचं काळीच लय आळवय आहो। तुम्ही लई प्रेम केलं, तुम्ही हृदयावर लाथा खाल्ल्या आणि तरी स्तनपान केलं। आम्ही लाथा मारले तरी तुम्ही स्तनपान केलं, आम्ही पोटात गरकन फिरलो तरी तुम्ही आमच्यावर प्रेम केलं। तरी आई म्हणते पोरग लय उरल्या गे चला की। पण खरं सांगू का, अरे मग या एवढ्या प्रेमापुढं या बिचाऱ्याचं प्रेम जाखल्या गेलं। आमचे योगेश भाऊ तर 3 वर्षाचे असताना वडील निघून गेले, त्यांना आठवतच नाही वडील, पण त्यांना मनोमन वाटतं की तो क्षण मी माझ्या वडिलांबरोबर खऱ्या अर्थानं घालवायला पाहिजे होता। सज्जन हो, काय संघर्षातलं जीवन असतं लक्ष देऊ नाही का? मला काय सांगायचे भाऊ, तुम्ही 3 वर्षाचे होते, संत मुक्ताबाई 7 वर्षाच्या होत्या। मुक्ताबाईंच्या जीवनातलाही बाप निघून गेला। ऐका ना, कोण म्हणलं संघर्ष नाही? आणि ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे तेच व्यक्तिमत्व जबरदस्त प्रेरणेने उभं राहतं। ज्याच्या जीवनातच संघर्ष नाही त्याचं जीवन काय? अरे कुणाच्या तरी जीवनात काटे पाहिजेत। इथं असणारी माणसं फार गडगंज आहेत आता, असं समजू आम्ही। आता बंगलेत, आधी झोपड्या होत्या, बडी भाऊ आधी झोपड्या होत्या बरं का, आता सगळं जिथल्या तिथं झाले। साहेब बरोबर आहे बरं का, हे असंच आहे तुमचं माझं सगळ्यांचंच सांगतोय।
पण ज्यांनी या झोपडीचं परिवर्तन बांगल्यात केलं ना त्या पोरांना सॅल्यूट करावं लागेल. याचं कारण काय माहिती का? त्यांना जाण आहे त्यांच्या बापाची, त्यांना जाण आहे त्यांच्या आईची. 300 रुपये आई रोजावर गेली. पण खरं सांगू का, मी खरंच अशी मुलं बघितली गड्या, अशी जवळून मुलं बघितली. साहेब अरे लई पैसे आले अकाउंटला. मुलाला म्हणलं काय झालं बाळा, डोळ्यात पाणी आलं तुझ्या? ते म्हणलं महाराज काय नाही हो, आता लई पैसे येतात पण बिचारा बापच नाही हो. ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस लई औषध पाणी करायचं होतं, पण म्हातारं लंगडत शेताला जायचं, या बांधावनी त्या बांधावर जायचं. लई वाटायचं कसा काय उपचार करावा, पण यारवाळीच निघून गेलं. आता पोरग लई मोठं झालं, लई ऐश्वर्य संपन्न झाले, पण बापच नाही जिवंत राहिला. उशाला जाऊन बसतो पोरग जिथं बाप झोपायचा. असं उशा हात ठेवला. म्हणलं काय झालं बाळा? काय नाही म्हणला महाराज लई बापाची आठवण येते हो. चिरा पडलेला पाय एकदा हातात घ्यायला पाहिजे होता हो, कळल्याच नाही अहो. त्याने आयुष्यभर झगडला, झुंज दिली, परिवारासाठी लढला. विराट कोहली, रोहित शर्मा, कोणीही खेळाडू आपल्या खऱ्या अर्थानं देशासाठी खेळतात. सॅल्यूट यांना. या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत निघाले. वर्ल्ड कपची मॅच होती गड्या, 1 रनावर मॅच येऊन थांबलेली. कोण जिकल काय माहिती गड्या, हातपाय थरथर कापत होते. मोठ्या स्क्रीनवर मॅच लागलेली, पण हा 1 रन महत्वाचा होता. खऱ्या अर्थानं हा 1 रन त्यासाठी त्या ठिकाणी फार महत्वाचा होता. पण खेळाडू पोहोचतो का नाही म्हणून दडदड वाचली. खेळाडू या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला. वर्ल्ड कप मिळाला. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण मला सांगा, तुमचं माझं म्हातारं, तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला. लई हातपाय लटलट कापत होते. 2 दिवस सलाईन लावलेले आमच्यासाठी त्यांनी लावले होते. तुम्ही आधीचे दिवस आठवा. असाच येतो. त्यांनी सांगितल्या नाहीत तरी त्याच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला नाही सांगितल्या आम्हाला, पण कधी जुन्या गोष्टी सांगायला ते बसतात ना, आम्ही ऐकायला बसतो ना, खरंच विचार करतो गड्या कसे दिवस काढले असतील. या बांधावनी त्या बांधावनी घाला होता. त्याचे हातपाय थरथर काप धावणी घाला. त्याचे हातपाय थरथर कापत होते. कदाचित त्याला स्ट्रोक बसला असता, पण पेन किलरचं इंजेक्शन घेतलं होतं. त्याला वेदना समजत नव्हत्याच. वेदना पोरांच्या होत्या त्याच्या हृदयात, वेदना अंगाच्या नव्हत्याच, वेदना लेकरांच्या होत्या. मुलीचं लय मोठं लग्न करायचं होतं, पोराचं लय मोठं शिक्षण करायचं होतं. खरं सांगू का, विराट कोहली, रोहित शर्मा या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचले. जर भारताने टाळ्या वाजवल्या, मग तुमचा ना माझा बाप या बांधावनी त्या बांधाव गेला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही बरं का सचिनराव, या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाहीये. महाराज मी 5 राज्यात जातो बरं का बाप सांगायला, स्पेशल बाप सांगायला. फार कमी व्यक्ती आहेत बाप सांगणारे. खरंच ना, धाडस ना बाप सांगणं म्हणजे सोपा विषय थोडीचे आहे. तुमच्यावर कोणी भरून बोलन. इथल्या कुठल्या इलेकीला थोडा म्युझिकला आवाज कमी ठेवा. इथल्या कोण्या इलेकीला आता उठवलं आणि 5 मिनिटं आईवर बोलायला लावलं ना, लेख 10 मिनिटं आईवर बोलीन. माझी आई तशी लई जीव टाकती, लई प्रेम करती, लई बोलल, पण बापावर बोलायला लावलं ना हातपाय थरथर कापते. काय सांगायचं म्हाताऱ्याचं, त्यांनी बी प्रेम केलंय. पण काय झालंय माहिती का, तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहेत आणि पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहे. त्यांनी सगळ्या कला केल्या, त्यांनी सगळं आयुष्य जगला, पण पडद्याच्या मागे उभा राहिला. तो कधी फोकसलाच आला नाही. इथल्या बऱ्याच जणांचा एक अनुभव सांगू का तुम्हाला. चांगले दिवस आल्यावर माणसं निघून जातात. पोरांनी सगळं जिथल्या तिथे केलं, सगळं वेल सेटल झालं, आणि नेमकी म्हातारीने एक झेड घेतली. म्हातारा शब्द साहेब लय त्यागाचा आहे बरं का. हे वाईट मार्गाने बोलत नाही, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याच नव्हत्या हो, पण आमचं तेज आबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडल्या ना, तो त्यागाचं उदाहरण म्हणजे बाप आहे. अजून सांगू का, तुमची माझी दिवाळी आधीची जर आठवली ना तर चांगली दिवाळी नव्हतीच ती. आता इथं बसलेले 50% पोर आहेत साहेब, ज्यांनी फुसके निघलेले श्रीमंताचे फटाकडे मग गोळा करायला गेलेत. त्यांनी फटाकडे वाजून व्हायचे, त्यांचं लक्ष्मीपूजन व्हायचं, आणि मग पोराची बिचारी बाजूला उभी राहायची. म्हातारी म्हणते जाऊ द्या हो, नका लय मनाला कुसू. नाही ग, हे श्रीमंताची सगळी पोरं फटाकडे वाजवत्यात आणि माझ्या पोराच्या अंगावर नवीन कपडेच नाहीत. पोरग कालपासून म्हणते बाबा दिवाळी साजरी कधी करायची. खरं सांगू का, नव्हती झाली आधी दिवाळी साजरी. आता दिवस बदलले ते मान्य आहे गड्या, पण आधीचे दिवस फार वाईट होते. इथं बसलेले आता 50% रेशो नाही धरत, 80% रेशो आहे की प्रत्येकाच्या बापाने चांगल्या कपड्याच्या दुकानात पोरांना घेऊन गेलेला आहे लहानपणी. आणि तुम्ही मी सगळ्यात महाग ड्रेस काढलेला आहे दुकानातला, हट्ट धरलेला आहे. त्याच्या खिशात नव्हते तेवढे पैसे, त्यांनी लई गाजगीज केली दुकानदाराबरोबर, पण ते कपडे घेतले बरं का त्यांनी. मी असं म्हातारं बघितलं, एकटं बसलो होतं. पोरं म्हणतात बाबा अरे सगळी दिवाळी साजरी करतात, ते म्हणते यंदा पिकाला भावच नाही आला.
असा मी तिच्या गड्डे घेऊन बसणारा बाप बघितला आम्ही. पायात काठी रुतली होती. पोरं म्हणली बाबा आता येताना आज तरी मिठाई आणा बरं का. त्याला वर्ष झालं ते आश्वासन देतोय पोरांना मिठाई घेऊन येणारी, नाही आला तो आज बी मिठाई घेऊन. रोज पोरं म्हणतात एक दिवस बसला पायात काटा रुतलेला गड्या मी तिच्या गड्ड्या सगळ्या टाकल्या. ज्यांनी त्यांनी मागावं 15 रुपयाला 10 रुपयाला 2 मिठी द्या. पण कोणीतरी दातृत्ववान व्यक्ती ह्याच्यातला होता. एक दातृत्व व्यक्ती होता जो समोर आला आणि ज्यांनी अंतकरण दाटून आलं त्यांनी महाराज 20 रुपयाला ते 25 रुपयाला 1 मिठी घेतली. सगळ्या गड्ड्या गाडीत टाकल्या. म्हातारं आज लय आनंदात गेले. का माहितीये का? पोरांसाठी. तुम्हाला माहिती का आई बापाला काहीच नकोय, ती पोरांच्या सुखात सुखी आहेत. अहो ती लय थाटात सांगतात माझं पोरग कीर्तनकार आहे, माझं पोरग व्यावसायिक आहे आणि त्याच्यासारखा नादच नाही करायचा. मी आत्ताच मागच्या महिन्यात एक बाप बघितला. तो काय म्हणला माहिती का? तो सगळ्या नाक्या गावात सांगत होता 10 लाख रुपये पगार आहे म्हणणे माझ्या पोराला. इथं नाही पोरगा अमेरिकेत आहे. म्हातारीने माझ्या समोरच म्हातारीची मस्करी केली. म्हणजे मोठापणा सांगू नका, पोराला फोन का करता येत नाही? मग एवढं प्रेम आहे तर करा की एक फोन म्हणा ये भेटायला. म्हणले महाराज म्हातारा अख्ख्या गावाला सांगते हो पोराला 10 लाख पगार आहे. पण महिना झालं म्हाताऱ्याला लय आठवण आली पोराची. पोराने तिकीट बुक केलं तर लगेच येईन. पण धाडस व्हाय ना म्हाताऱ्याचं सांगायला की आठवण आली म्हणून. जुरते महिना झालं म्हातारा नाही आला हो पोरगा. खरंच सांगू का? ठीक आहे तो कामात व्यस्त असेल गड्या, पैसे लई येतील रे, लई पैसे येतील. आता ह्यो खर्च काय साधा आहे तुम्हाला वाटतं का? राळे परिवारानं आमच्या योगेश भाऊनी भरपूर ते मला म्हटले महाराज खर्चाला कमीच नाही पडायचं. माझा बाप मी बघितला नाही ना, पण त्यांच्यासाठी आज सगळं अर्पण करणार म्हणले, कुठंच कमी नाही पडणार म्हणले खर्चाला. पण म्हणले महाराज अहो फार कमी उदाहरणं आहेत. तुम्ही बघा, तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरून फार कमी उदाहरणं आहेत बापाची मूर्ती बसवणारी माणसं फार कमी आहेत. आज खरं सांगू का, त्यांना किती जरी दुःख उभं राहिलं ना, हे चॅलेंज देऊन खऱ्या अर्थाने हा शब्द तुमच्या समोर सांगतो, किती जरी दुःख झालं तरी योगेश भाऊ ते मंदिरासमोर उभं राहायचं. अरे आई बापच आपलं मंदिर आहे सज्जन हो, हेच आपले देव आहेत. आज तिथं जाऊन उभे राहिले ना तरी दुःख हलकंय. तुमचं सोल्युशन तिथं आहे, मी गॅरंटी देऊन या गादीवर सांगतो. नुसतं उभं राहिलं तरी तुमच्या अडचणीचं निवारण होईल. एवढं आई बापाचं या ठिकाणी प्रेम असतं. कोण म्हणतं गेल्यानंतर माणसं नाही निर्माण होत, कोण म्हणतं गेल्यानंतर माणसं लक्ष नाही ठेवत. लक्ष नाही का? आपला सनातन धर्म हिंदू संस्कृती आहे, याला गरुड पुराणात काहीतरी वर्णन आहे. आणि एक वाक्य सांगू का, कुणाला किती विश्वास बसेल काय माहिती नाही, पण या जगाच्या पाठीवर एक अदृश्य शक्ती आहे जी सगळ्यांच्या सोबत काम करते. एक शक्ती, अदृश्य शक्ती, माहिती नाही गड्या, जी आम्ही अनुभवली प्रत्येक वेळात आणि इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली असेल. त्याच्यात बरेच गोष्टी काम करतात. त्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. कधी कधी वाटावं ही गोष्ट होणार आहे आणि तीच गोष्ट घडती. कधी कधी तो व्यक्ती आठवलेला असतो आणि 10च मिनिटात तो व्यक्ती समोर दिसतो. हे होतं बरं का, प्रत्येकाच्या जीवनात असं घडतं. काय झालं माहिती का योगेश भाऊ, तुम्हाला यश काय माहिती का? हे यश तुमच्या वडिलांची थेट कृपा तुमच्यावर झाली. ते म्हणले गड्या माझं लेकरू 3 वर्षाचं होतं ना, तो आम्ही निघून गेलो, पण त्या लेकराच्या आयुष्यात यश द्यायचं. मी एकट्या योगेश भाऊचं नाही सांगत, इथं बसलेल्या प्रत्येक लेकराचं सांगतोय, त्यात मी बी इन्क्लूड. आज माझा बाप अभिमानाने सांगतो माझं पोरगं लय मोठा कीर्तनकारी. आता किती मोठे कीर्तनकारी आम्हाला माहिती नव्हतं, पण जिथं बापाने सांगितलं ना मोठा आहे, मग तिथं पोरगा मोठा आहे. लक्ष नाही का? नाही, या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. आई तुमच्या डोळ्यात जसं पाणी आलं ना, तसं इथं बसते बापांच्या बी डोळ्यात पाणी. फार कमी वेळ राहिलाय कीर्तनाचा माझ्याकडे. म्हणून मी या परिवाराला खरं विनंती करन, खरं सांगू का महाराज, 2 हातात पिशवे घेऊन गेला अख्ख्या बाजारात, त्याला सहन नाही झालं फाटक्या कपड्यातली पोरं. म्हातारी म्हणते नाही रुपये तुमच्याकडे, जाऊ द्या मरू द्या, पुढच्या वर्षी करू दिवाळी साजरी. पण मिठीला भाव आला, 30 रुपयाला गड्डी घेतली, लई मोठं बंद झालं. मिठाईच्या काउंटरवर पैसे ठेवले. मिठाईवाला म्हणतो आज लई खुश आहे. म्हणले बाबा, ते म्हणलं काय नाही, आज पहिल्यांदाच मिठाई घेऊन चाललो एका वर्षातून. पोरं रोज मागतात, रोज लोकांच्या पोरांकडे बघतात. ज्याच्या घरात चहा आला दूध नाही तो काय मिठाई दिन घरात. पण खरं सांगू का, तो थरथरता हात आम्ही डोळ्याने बघितला ना गड्या, त्याने असा मिठाईचा बॉक्स समोर ठेवला, पोरं तुटूनच पडली त्याच्यावर आणि म्हातारी एकटो कोपऱ्यात जाऊन रडायला लागलं. म्हातारी म्हणते जाऊ द्या, एक दिवस तर परमेश्वराने तुमच्या जीवनात आणला असा. ते म्हणलं परमेश्वरा, हा दिवस माझ्या जीवनात रोज येऊ दे रे, रोज माझी जीवनात दिवस येऊ दे, माझी पोर आनंदित झाली पाहिजे. तेच पाहिजे असतं त्याला, बाकी काहीच नको. लक्ष नाही का? अरे तुम्ही त्यांच्या सोबत जेवले पाहिजेत, हेच बापाला पाहिजे. अजून वेगळा बाप काहीच सांगणार नाही गड्या. खरंच 2 पिशव्या घेऊन जाताना बाप दिसला, बाप स्वाभिमानी बाळा,
अरे त्याचा कणखरकणा त्याच्या हृदयात सुद्धा ला जाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे कुणासाठी? घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक एक पैशासाठी. 2 पिशवी हातात घेतल्या, बाजारातून नवीन कपडे आणली आणि आपल्या हातानेच पोरांना कपडे चढवली, गुंड्या लावल्या, त्याची केस बी नीट केली. म्हणले जा आता ती जशी पोरं श्रीमंताची दिसतात ना तसा तू बी दिसशील. पण पोरांनी विचारलं पाहिजे होते पैसे कुठून आणले, व्याजाने पैसे आणले होते. दिवाळीला पोरं उड्या मारायला लागली आणि म्हातारं कोपऱ्यात बसून रडायला लागले. म्हातारी म्हणते का हो, आता तो तुम्ही हसले पाहिजे ना. ते म्हणतो खरं सांगू का, आज लय आनंद वाटतो ग. पैसे कसे फेडणारे माहिती नाही, पण ही पोरं माझी मॅच झाली ना सगळ्या पोरांच्यात. ती कालपर्यंत वेगळी दिसत होती, पण आज ती बागडत्यात, खेळत्यात, फटाकडे वाजवत्यात, आपल्या घरासमोरचा आकाश कंदील बघत्यात आणि पोरं म्हणत्यात माझ्या बी बापाने मला कपडे आणली. याच्यात मला लय आनंद वाटतोय. आनंद बघा त्याचा कशात बरं का. आनंद लय सोप्या सोप्या गोष्टी. ते आई तुमच्यापेक्षा पुरुष रडायला लय भयानक येता. तुम्हाला वाटत असेल तुम्ही डासा रडता, यांनी लय अश्रू रोखलेत आयुष्यभर, लय दुःख जीवनात उभे राहिल्यात. असे प्रसंग उभे राहिले, त्या क्षणाला त्यांना प्रत्येक गोष्टी उभ्या राहिल्या. पण मला असं म्हणायचंय, पुरुषांनी व्यक्त व्हायचं असतं गड्या आयुष्यात एकदा तरी, आणि व्यक्त झाल्याशिवाय जायचं बी नसतं या जगातून निघून. एकदा का व्हायना बापानी पोराला आणि पोरांनी बापाला मिठी मारलीच पाहिजे. अरे 7 वर्षाची मुक्ताबाई, मुक्ता म्हणते दादा अरे बाबांनी सांगायचं तरी रे काल जाणार आहे म्हणून. अरे मुक्ता आम्हाला बी नव्हतं माहिती. विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्ताला निघाले. रुक्मिणी आई साहेबांनी डोळे भरून मुक्ताकडे बघितलं. शेवटचा घास आदल्या रात्री विठ्ठलपंत मुक्ताला चारत होते. मुक्ता म्हणती बाबा अरे ज्या करुण्याने ज्या प्रेमानं तुम्ही घात चारताय सांगा ना बाबा. बाप म्हणतो मुक्ता यानंतर लोक जुळीत पीठ टाकतील बरं का आपल्या. काय आत्मविश्वास आहे बघा. माऊली ज्ञानोबारायांना झोळीत पीठ नाही टाकलं लोकांनी, अरे झोळी मोकळी राहिली. 1 लाखातलं वाक्य मला आज बी लय आवडतं महाराज. सांगू का 5 मिनिटं घेतो बरं का. अजून माझ्या बी टाचा दुखत्यात लय वेळ बसून. तुमचे पाय दुखले की लांब करून मांडी घालून बसा, काय टेन्शन नाही घेऊ. काय नाही हो, ह्याच्यासारखा आनंद नाही जीवनात. माणसं गेली की गेलीच की परत आहेत का. तुम्ही अजून 5-50 वर्ष तुम्ही आम्ही जगू चला. पण तुम्हाला माहिती का 5-50 वर्ष आपण आता जे जगलो ना ती लोक 50 वर्षानंतर आपली आठवण काढतील. कुणीतरी म्हणीन ते कबीर महाराजाचा आवाज भारदस्त होता बरं का. ते विठ्ठलबुवा जमदाडे आमचे गुरुजी ही पोरं चांगली वाजवत होती. लई थाप त्यांची 1 नंबर पाकवाजाची. कुणाचा गळा लय भारी होता, कुणाचं राजकारणात एक वेगळं कर्तृत्व निर्माण, लई मोठं समाजासाठी त्या व्यक्तीने काम केलं. व्यावसायिक क्षेत्रात या व्यक्तीने फार मोठं काम केलं. 50 वर्षानंतर तुमच्या माझ्यावर चर्चा होणार. या जे 60 ते त्यांनी बोनस घेतलाय, आम्ही 35 ते 60 जाऊ, शाश्वती नाही अजिबात नाही, सांगता नाही येत आता. पण मला असं वाटतं काहीतरी असं इथं सोडून गेलो पाहिजे गड्या की गेल्यानंतर आपण किमान 100 वर्ष लोकांच्या जीवनात हृदयात जिवंत राहिलं पाहिजे. आपण गेल्यानंतर कुणीतरी आठवण काढली पाहिजे ना. मग रुपेश भाऊ आता बघा किडे मुंग्या बी जगतात ना आपण बी जगतोय ना. आपल्या त्यांच्या जगण्यात काहीतरी वेगळं पण आहे. आपल्याला मनुष्याचा देह दिलेला आहे. सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देह, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. दुर्लभ आहे मनुष्य देह. मग एकदा मिळाला ना गड्या, खरं सांगू का असं गमक साधायचं ना आयुष्यात लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षातच ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का एकदा यश आलं ना तुम्हाला हिनवलेली माणसं सॅल्यूट करतात. आता इथं किती अशी माणसं आहेत जी प्रतिकूल परिस्थितीत होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. का बदलली माहिती का? मी जसं सांगितलं ना तुमच्या माझ्या बॅकग्राऊंडला एक अदृश्य शक्ती काम करते, ती आम्हाला नेहमी आशीर्वाद देते. म्हणून बोलताना नेहमी चालताना एकदम सकारात्मक बोलायचं. वास्तूत बसतं तरी सकारात्मक, ती वास्तू पण ऊर्जा देते सकारात्मक. बघा एक वेगळ्या लेवलचं कीर्तन तुमच्या समोर सांगतोय सज्जनाओ, खरंच सकारात्मक ऊर्जा. म्हणजे आज ती प्रत्येकाची, काहींचे मायबाप निघून गेलेत पण त्यांच्या मायबापाची शक्ती त्यांच्या सोबत आज बी उभी आहे. अशी किती मुलं इथं अशी आहेत की ते त्या गोष्टी आठवाव्यात आणि त्यांचा प्रॉब्लेमच सुटावा. सुटत्यात असे प्रॉब्लेम आजही आहे. आणि आपण शास्त्राला मानणारी माणसं आहोत. तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परीने घेते. जरी विज्ञान एका बाजूला आहे तेवढ्या स्ट्रॉंगली अध्यात्म एका बाजूला आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची तुलना जरी नाही होऊ शकली तरी अध्यात्म आहे. आजही ते काम करतं तुमच्या माझ्या जीवनात. जेवढा सकारात्मक दृष्टिकोन तेवढं जीवन सकारात्मक जाणार. होणारच का नाही होणार?
ही गोष्ट करणारच मी, आता नाही भले चला पुढच्या वेळेस